एडीएन में आपका स्वागत। मैं शबीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। कोनगांव ग्राम पंचायत में छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम में प्योर ब्लॉक लगाने के लिए और कंक्रीट रास्ता बनाने के लिए ग्रामीण घेटरी का आमदार शांताराम मोरे की निधि से आज काम की शुरुआत की गई। इसका भूमि पूजन किया गया। कोनगांव ग्राम पंचायत में पानी की लाइन का काम भी किया जाएगा और कोनगांव के लिए सेपरेट पानी की लाइन की घोषणा भी शांताराम मोरे ने की और ख़ास तौर से कहा कि बिहारियों के लिए छठ पूजा स्थान और गणपति विसर्जन घाट को खूबसूरत बनाना है और अनेक काम के लिए शांताराम मोरे ने कहा कि ये मेरा कर्तव्य है। कोनगांव की काया पलट करने के लिए मैं हर संभव प्रयास करता रहूँगा। और क्या कहा, आइए देखते हैं इस खबर को। त्यांनी कामांचा धडाका दाखवलेला आहे। आज आपण सर्व कोनगावमध्ये उभे आहात। कोनगावमध्ये देखील आज कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं। काय सांगा त्यांच्या कार्याबद्दल, विवेक भाऊंबद्दल, सर्व त्यांच्या आपल्या कमिटीबद्दल? जय शिवराय। आज या ठिकाणी कोनगावमध्ये 2 ठिकाणी उद्घाटन होत आहे। एक पेवर ब्लॉक बसवणे आणि एक रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण। हे उद्घाटन होत असताना हा निधी सन्माननीय आमचे आमदार, हायट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांनी उपलब्ध करून दिला। आणि कुठलाही निधी आमदारांनी दिला तरी त्याचा प्रपोकंटा, त्याचा पाठपुरावा आणि त्याची प्रशासकीय आणि शासकीय एक प्रक्रिया असते। ती प्रक्रिया काम पूर्ण करून ते काम ठेकेदार पद्धतीने ठेकेदाराला देऊन आणि ते पूर्ण करून घेऊन त्याचं अनावरण पुन्हा एकदा करायचं असतं। आणि ह्या कार्यामध्ये विवेक भाऊंनी सहभाग घेतला। समस्त सरपंच असतील, ग्रामस्थांनी त्यांना सहयोग दिला। कारण ग्रामपंचायतचं लेटर घेण्यापासून अनेक त्याच्यामध्ये शासकीय तांत्रिक गोष्टी असतात, त्या कराव्या लागतात। उद्घाटन केलं, काम पूर्ण केलं, याच्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो। मोरे साहेबांनी पूर्वी काम केलं नाही असं जे प्रचार करतात ते खोटा प्रचार आहे। कारण मोरे साहेबांनी कामं केली पण ती पडद्यामागून केली। कारण आमचा आमदार इतका सामान्य आहे की त्यांना कधी हातात साधा आहे की त्यांना कधी हातात खुळखुळा घेऊन मी जत्रेत आलो वाजवणं नाही। बाकी लोकांनी नारळ फोडले असतील, बॅनर लावले असतील, आमचे आमदारच साधे होते। आणि 2 वेळा त्यांच्या आता लक्षात आलं का जनतेची मागणी अशी आहे का दिखाव्याचं काम, थोडं प्रत्यक्ष कामाप्रमाणे दिखाव्याचंही काम करावं लागेल। कारण मला वाटतं पूर्वी लाख रुपयाचं काम व्हायचं आणि 2 लाखाचे बॅनर लागायचे, 4 लाखाच्या बातम्या बनायच्या। 2000 कोटीचा निधी सन्माननीय आमदार साहेबांनी या भिवंडी ग्रामीण विधानसभेत दिलेला आहे, आणलेला आहे। त्यासाठी आमच्याकडे तो लेखी पुरावा आहे। फक्त आज ते लोकांना पटवून देणं आम्हाला इलेक्शनच्या आधी थोडं भारी पडलं। कारण लोकांना कसं आहे, आज दिसेल तेवढंच दिसतं, एकदा दिवस निघून गेला का लोक विसरून जातात। म्हणून आता या जे विवेक भाऊ तुम्ही जे कोनगाववाल्यांनी आयोजन केलं मॅडम, का आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आमदार बघा, कुठलाही आमदार निवडून आला, नेता निवडून आला का मग आपल्याला चक्रा माराव्या लागतात। पण आत्ताच आमदार साहेब आले तर कुठून आले तर धामणगावला एक साधा कार्यक्रम होता सप्त्याचा। म्हणजे सप्त्यामध्ये सुद्धा हजेरी लावणारा आमदार आपल्याकडे आहे। आम्ही प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं की सर्वसामान्य आमदार म्हणजे बोलवल्यानंतर तिथे पोचणारच, अशा प्रकारचे आमदार आपल्याला लाभलेले आहेत। आत्ताच सांगितलं की कोनगाव या भौगोलिक दृष्टीने छोटा असला तरी लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा आहे आणि या गावाला पाण्याची समस्या खूप भेडसावत होती। आज भिवंडी भागातून कुठलाही प्रश्न मंत्रालयात नेणं हे मला वाटलं मागच्या पिढीला जर तुम्ही विचारलं तर आपले प्रश्न कधी तालुक्याच्या वर गेलेले नाहीत। पण आज सन्माननीय आमदार साहेब असताना आपले प्रश्न मंत्रालयापर्यंत जायला लागले। म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून काही निधी किंवा काही योजना त्या मिळायला लागल्या आणि स्टेममधून पाणी आणणं म्हणजे फार मोठी धडपड असते। याच्यामागे मॅडम आपला एक फार मोठा पाठपुरावा असेल आणि एका दिवसात झालेलं काम नसेल। आमदार साहेबांनी ते आता मीटिंग घडवून आणली आणि पाण्याचा प्रश्न फार मोठा सोडवला। हा प्रश्न खरं तर पुढच्या येणाऱ्या 10 पिढ्यांसाठी आहे।
जेव्हा तुम्हाला ते पाणी दिलं जाईल तेव्हा ते आपण हा रस्ता किंवा एखादं छोटं काम करतो, गाडी घेतो, ती आपली 5-10 वर्षासाठी असते, पण पाण्याचा जो प्रश्न सोडवला जाईल हा येणाऱ्या 5-10 पिढ्यांसाठी असेल. आणि साहेब, मी तुमचे त्याबद्दल अभिनंदन पण करेन. कोणगावच्या ग्रामस्थांना विनंती करेन की आमदार आमच्या जरी पक्षाचे असले तरी सर्वांनी एकत्र राहा. सन्माननीय आमदार जे निवडून आलेत ते सर्वांचे आहेत आणि तुमच्या कोणगावासाठी 10 कोटीच्या वरती जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि काम करता येईल अशी ग्वाही शिवसेना सचिव म्हणून आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. काय माहिती देणार आपण कोणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं पेवरचं भूमिपूजन केलेलं आहे. या कामासाठी किती निधी उपलब्ध झालेले आहे आणि अजून एक काम आपलं होणार आहे पुढे देखील आहे, तिथे किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे, काय तिथे 10 लाख ते पण इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक आणि अजून एका ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख आणि इथे 10 लाख असं आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे. अजून बरंच काही कोणगावसाठी करायचं आहे. म्हणजे आता पाणी योजनेचं परवा दिवशी मिटिंग जेव्हा मंत्रालयामध्ये झाली तेव्हा कोणगावसाठी सेपरेट टॅपिंग लाईन स्टेमच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे दुसरे गाव आहेत 4 गावांसाठी आणि MIDCसाठी ती वेगळी सेपरेट लाईन द्यायची असं ते त्या दिवशी मंत्रालयामध्ये गुलाबराव पाटलांच्या इकडं बसून त्या मिटिंगमध्ये फायनल झालं. आपल्या ब्रिजच्या इथे एक गणपती विसर्जनाचा घाट आहे, तोही एकदम सुसज्ज असा आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या काय ते नाही ते आपले बिहारी लोकांचा कार्यक्रम होता, छठ पूजेचा कार्यक्रम होता. त्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि बघितल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की खूप सुंदर त्या ठिकाणी गणपती विसर्जनाचा घाट त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी एक सुसज्ज असा गणपती घाट त्या ठिकाणी बनवायचं. आणि अजून बरेचसे कामं आहेत कोणगावामध्ये, तेही आपल्याला करायचे आहेत. आताच कोणतरी बोललं की 10 कोटी 5 वर्षात द्यायचे. मी बोललो त्याच्यापेक्षा जास्ती देऊ. म्हणजे कोणगावासाठी करण्यासाठी खूप आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधीचा आपण कोणगावमध्ये देण्याचा प्रयत्न करू. सर्व सरपंच सदस्य खूप मेहनतीने मला जेव्हा ह्या इलेक्शनला जेव्हा मला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधी कोणगावसाठी देणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो. आणि येत्या 5 वर्षामध्ये कोणगावामध्ये कुठला रस्ता करण्याचा राहील म्हणजे सर्वच लोक सांगतील की 5 वर्षामध्ये आम्हाला कोणगावामध्ये कायापालट करून दाखवला. आणि खूप चांगल्या प्रकारे ही सर्व मंडळी सरपंच असतील सदस्य असतील खूप चांगलं या ठिकाणी मेहनत करत आहेत. त्याच्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगलं काम करा. पुढच्या वेळेला जास्त आपल्याला संघर्ष करायला लागणार नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्याकडून हीच अपेक्षा करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.